नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. बघा, वीकली अनालिसिस करूया आपण US 100चं. एकदम सगळ्यात सिंपल वीक होता. आतापर्यंत असा वीक कधी झाला नसेल मार्केटमध्ये, एवढा सिंपल वीक होता. आय होप सगळ्यांनी चांगला पैसा बनवला असेल. मी पण ह्याच्यामध्ये 3 दिवस अवेलेबल होतो, 2 दिवस अवेलेबल नव्हतो. ओके, नो प्रॉब्लेम. बघा, एकदम सिंपल तुम्हाला अनालिसिस सांगतो. आणि ज्यांना हे समजणार नाही ना, त्यांनी सगळ्यांनी मराठी ट्रेडर ॲप्लिकेशन डाउनलोड करा. US 100चा जो 5 मिनिटाचा जो कोर्स आहे फ्रीवाला, तो सगळ्यांनी बघून घ्या. त्याच्यामध्ये अगदी डिटेलमध्ये तुम्हाला सगळं सांगितलेलं, लाईव्ह बॅच रेकॉर्डिंग आहे, पर्सनल सगळं तुम्हाला तिथं सांगून दिलं आहे. PDF वगैरे सगळं काय दिलं. आणि हे ट्रेड तुम्हाला छापील तिथं दिसतील. मी काय म्हणतोय, PDF हे ट्रेड एक्झॅक्टली छापील दिसतील. ते पण कधी जुन्या, नवीन नाही सांगत मी, जुन्या PDF हे ट्रेड तुम्हाला छापील दिसतील, म्हणजे दिसतील एवढा मी कॉन्फिडंट आहे. पहा की तुमची मर्जी आहे, तुम्हाला काय करायचं ते करा. टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, ब्रोकरच्या लिंक दिली आहे. 2 ब्रोकर चांगले आहेत, कुठं फालतूपणा करायला जाऊ नका. माझं पर्सनली म्हणणं आहे. बाकी तुमच्या मित्रांनी सांगितलं, मैत्रिणीने सांगितलं, गर्लफ्रेंडने सांगितलं, काही फरक पडत नाही. चांगले ब्रोकर यूज करा. ओके, बस आता पॉईंटवरती येतो. पहिला दिवस, हे बघा, हा वाला पहिला दिवस आहे. इकडे सेलिंग आहे मार्केटमध्ये, बरोबर. सायकोलॉजिकल मला ब्रेकडाऊन रिटेस्ट करून मार्केट थांबलेलं आहे. चालू झालं इथं, अपसाईड गेलं, डाऊन साईड ब्रेकडाऊन केला. मला सांगा, इंट्राडे लोचा ब्रेकडाऊन केला मार्केटनं. तर मार्केटमध्ये कोण ॲक्टिवेट होणार आहे? सेलर ॲक्टिवेट होणार आहे. मार्केट कुठं मुवमेंट करणार आहे? अपसाईड मोमेंटम करणार आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जर फास्ट बोलतो असं वाटत असेल तुम्हाला, तर काय करा, स्पीड कमी करून घ्या, दुसरं काय नाही. हे बघा, इथं बाय साईडला इंटर बसते, 30 पिपचा एस एल बसतोय. सरळ PSY पर्यंत टार्गेट आरामशीर इथून भेटायला पाहिजे. ठीक आहे, आपण हा ट्रेड इथं घेतला होता, मी तर गुमान इथं बुक करून घेतला, नो टेन्शन, आरामशीर राहायचं. आपल्याकडे कसं US 100 आपण काय करतो, आपल्याला माहिती आहे की फिक्स मोमेंटम येतं मार्केटमध्ये, त्याच्यामुळे आपण तिथं कशाचाही विचार करत नाही, सरळ लॉट दाबतो. मी परत सांगितलं तुम्हाला सगळ्यांना इंस्टाग्राम लाईव्हवरती की बाबांनो, जरी PSYचा ब्रेकआउट केला तर लगेच सेल बनवू नका. प्रॉपर टेस्ट मारल्याशिवाय सेल मारायचा नाही. ठीक आहे, बघ ही एकच एंट्री बनली. त्यानंतर दुसरा दिवस बघा, मी तुम्हाला असं दाखवतो की एक ट्रेड कन्फर्म डेली भेटतो US 100ला, असं दाखवतोय मी. जास्तीत जास्त ट्रेड पकडाय म्हणलं कुठं पण पकडता येतात, पण काही गरजच नाही. एकदम सिंपल ट्रेड दाखवणार. इथं बघा, हा PSY नंबर, इथून बाईंग चालू झाली. मला सांगा, PSY पासून सेलिंग आली, रिटेलर काय करतील? सेल साईड पोझिशन बनवतील. आपण काय करणार? बाय साईडला पोझिशन बनवणार. कुठं बनवणार? फिबमध्ये बनवणार. आपलं इंस्टाग्राम पेज चालू झाल्या आपण काय केलं होतं, ही स्ट्रॅटेजी सगळ्यांना सांगितली होती. आणि मार्केटमध्ये स्ट्रॅटेजी अशी भयंकर वर्क करते की तुम्ही विचारूच नका. सिंपल हा ट्रेड समजला असेल, आय होप तुम्हाला. त्यानंतर पुढचा दिवस, आता ह्या दिवशी मी काय अवेलेबल नव्हतो. पहिले 2 दिवसात 2 ट्रेड कॅप्चर केले. त्याच्यानंतर 20 नोव्हेंबर, इथं बघा, इथून चालू झालं, दड आलं. काय केलं? PSYचा ब्रेकडाऊन केला. PSYच्या ब्रेकडाऊनवर कोण ॲक्टिवेट होणार आहे? सेलर ॲक्टिवेट होणार आहे. ही ग्रीन कॅन्डल कन्फर्मेशन, अपसाईड मोमेंटम आले मार्केटमध्ये. बरेच लोक म्हणले की इकडे लेफ्ट साईडला सपोर्ट आहे सर, आम्ही काय ट्रेड पकडला नाही. ओके बाबा, काय वाईट गोष्ट आहे का? चांगली गोष्ट आहे ना, पकडला नाही तर. हे बघा, इथून सपोर्ट होता, हा ट्रेड तर पकडला नाही. आता मला सांगा, हां ठीक आहे, तुम्ही बायचा ट्रेड तर पकडला नाही. आता काय करायचं आहे आपल्याला? W पॅटर्न हा दिसत असेल. आता ह्या W जर समजला नाही तर ट्रेडिंग बंद करून सोडून जायचं. एकदम सिंपल. ठीक आहे, हा W पॅटर्न मला सांगा, इथं कन्फर्मेशन कॅन्डल बनली. हे बघा, ही वाली हॅमर कन्फर्मेशन, बरोबर. आपल्याला US 100ला काही कन्फर्मेशनचं काही टेन्शन नाही. किती पिपचा एस एल येतोय? 24 पिपचा एस एल येतोय. टार्गेट तुम्ही बघा फक्त, किती पिपचं टार्गेट आलं आहे? 120 पिपचं टार्गेट आहे. 1:5चा ट्रेड आहे जाग्याला. आणि हा ट्रेड ह्याच्यापेक्षा सोपा ट्रेड नाही दुसरा. ठीक आहे, ह्याच्यापेक्षा सोपा ट्रेड नाही. आय होप बऱ्याच लोकांनी स्क्रीनशॉट टाकलेत, पकडलेले ट्रेड. ठीक आहे, एकदम बेस्ट सिंपल ट्रेड होता. आणि असे ट्रेड पकडायचे आणि दररोज भेटतात. आता पुढचा दिवस, हे बघा, इकडे काय दिसतंय तुम्हाला? W पॅटर्न, बरोबर. मार्केट चालू झालं, इथून आली सेलिंग. मला सांगा, एक प्रकारे W जरी टेस्ट वाटतोय तुम्हाला? वाटतोय. इथं काय आहे? PSY नंबर. मला सांगा, हे काय झाली? PSY पासून बाईंग झाली. परत एकदा फिफ्टची स्ट्रॅटेजी जशी ही वापरली होती ना आपण, म्हणजे बघा, ही जशी वापरली होती अशी बाय साईडला, तसंच इकडल्या साईडला काय यूज करणार तुम्ही? सेल साईडला यूज करणार. कधी? सपोर्ट घेतल्यावर. रेजिस्टन्स घेतल्यावर कोणत्या साईडला? बाय साईडला. आणि सपोर्ट घेतल्यावर सेल साईडला. इथून इथं हा ट्रेड एकदम सिम्पली इझिली तुम्ही इथं पकडू शकत होता. हे बघा, 0.5ला इथून इथपर्यंत इझिली 130 पिपचं टार्गेट तुम्हाला भेटलेलं दिसतंय. सगळ्यात सिंपल आहे US 100 तुम्हाला सांगतोय, पण तुम्ही काय ऐकत नाही. आता कालचा दिवस, ह्या दिवशी पण अवेलेबल नव्हतो मी, 2 दिवस सलग अवेलेबल नव्हतो. इथं बघा, ही क्लोजिंग आहे आणि क्लोजिंगच्यावर सस्टेन करते. मला सांगा, कोण ॲक्टिवेट होईल? बायर ॲक्टिवेट होतील. बायर ॲक्टिवेट झालं, स्टॉप लॉस कुठे अवेलेबल होतील? डाऊन साईडला अवेलेबल होतील. मार्केट कुठे येणार? डाऊन साईडला येणार. ठीक आहे, आता बघा, ह्याच्यानंतर इथं जर बाय साईडला तुम्ही ट्रेड पकडत असाल, इथं कुठं इथं जर तुम्ही बाय साईडला ट्रेड पकडताय इथं, तर तुम्ही चुकीचं आहे. कारण बघा, तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही सपोर्टच्या वरती जर बाईंग आली तर प्रॉपर रिटेस्ट शिवाय एंट्री बनवायची नाही. इथं काय झाले? क्लोजिंगच्या वर एवढं सस्टेन झाले मार्केट. मग कशी वाट बघायची? प्रॉपर रिटेस्टची वाट बघायची. प्रॉपर रिटेस्ट झाला की मग बाय साईडला एंट्री बनते आपली. इथं ही वाली, कोणती वाली?
ही वाली मित्र वरून सेल केला आणि पांघरून घेऊन निवांत. हे बघा अशा प्रकारे बाय साईडला एंट्री आपल्याला इझिली बनवता येत होते. काय नाही एकदम सिंपल आहे US100. असे ट्रेड तुम्हाला पकडायचे आहेत. गोल्डचे दिवसभर या वीकमध्ये तर दिवसा काय अवेलेबल होतो गोल्डमध्ये एक पण ट्रेड केला नाही. US100 फक्त ट्रेड केलेले आहेत. बाकी अजून काय काय प्रॉब्लेम आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. काही इश्यू असतील बिंदास तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. टीम तुम्हाला व्हॉट्सअपचे रिप्लाय करेल. ओके. बाकी सगळ्या लिंक वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे. काय प्रॉब्लेम असेल तुम्ही विचारू शकता. ओके. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.